आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनामध्ये मोदींचा संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा होणार। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। नितीन गडकरी, नारायण राणे, पीयूष गोयल आज शपथ घेण्याची शक्यता, तर शिंदे गटाकडून एक जण, अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल शपथ घेण्याची शक्यता। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्रपक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार, सूत्रांची माहिती। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन। पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळ यांना मोठी लॉटरी। रक्षा खडसे यांना देखील मंत्रिपदासाठी फोन। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा, केंद्रातील फोन आल्यानंतर रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची देखील मंत्रिपदी वर्णी। शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांना केंद्रातून फोन। प्रतापराव जाधव आज मंत्रिपदाची शपथ घेणार। श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं असं सर्वांनाच वाटत होतं, मात्र त्यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार दिला। शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला, खासदार प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य। मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासाठी नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना फोन, सूत्रांची माहिती। तर गडकरी शपथविधी आधी मोदींची भेट घेणार असल्याची देखील माहिती। नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मला तिसऱ्यांदा काम करण्याची संधी। नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील ती मी पार पाडणार। आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग। अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी कोणताही फोन नाही। देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी दाखल। अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे का, चर्चांना उधाण। मोदींच्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ खडसे उपस्थित राहणार। परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जातो याचा आनंद, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राममोहन नायडू आणि चंद्रशेखर प्रेमसानी यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित, सूत्रांची माहिती। जेडीयूच्या ललन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना देखील मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। तर चिराग पासवान यांना मंत्रिपदासाठी दिल्लीवरून फोन। पंतप्रधान कार्यालयातून चिराग पासवान यांना फोन आल्याची सूत्रांची माहिती। बिहारच्या जितनराम मांझी यांना देखील मंत्रिपदासाठी फोन, सूत्रांची माहिती। तर जेडीयूला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। शपथविधी आधी नरेंद्र मोदी राजघाटावर नतमस्तक। मोदींकडून महात्मा गांधी यांना नमन। आज मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी नतमस्तक, तर वॉर मेमोरियलवर देखील जाऊन मोदींकडून शहीदांना श्रद्धांजली। मुंबईमध्ये सामनाच्या कार्यालयाबाहेर भाजपची बॅनरबाजी। मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशयाचे लागले बॅनर्स, तर बॅनरवर मोदींसह आशिष शेलार यांचा देखील फोटो। दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये भाजपकडून जोरदार बॅनरबाजी। मोदी ओरिजिनल ब्रँड असा या बॅनरवर उल्लेख। शिवसेना भवनाबाहेरील बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न। शनिवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवार यांना देखील निमंत्रण, मात्र शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठक। शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता पवारांची पत्रकार परिषद। बारामतीमधील सुप्यामध्ये युगेंद्र पवार यांच्या बॅनरवर सर्वांच्या नजरा। वादात तोच दादा नवा, युगेंद्र पवार यांच्या फोटोखाली उच्चार, तर बॅनरवर लिहिलेल्या मजकुरानं अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे यांचं उपोषण। मी माझ्या सगळ्या मागण्यांवर ठाम। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, जरांगे यांची मागणी। तर शेतीची कामं असल्यानं मराठा समाजानं आंतरवली सराटीमध्ये येऊ नये, जरांगेंचं आवाहन। बीडच्या परळी शहरामध्ये आज बंदची हाक। पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी।